हॅलो. दादासाहेब, येस, दादासाहेब स्पीकिंग. काय चाललंय तुमचं? व्हॉट यू मीन? काय चाललं म्हणजे काय? मेल्या हायब्रिड वर हाय मन गुलगुल्या करतोस व्हय? हां, हॅलो. हॅलो, मी मोबाईल बाय बोलिंग. अरे मी बोलतोय दादासाहेब. मालक तुम्ही होय? होय मीच. हे कुठे गेली घरातली मंडळी सगळी? फोन का उचलत नाही कुणी? तुलाही समजत नाही का? मालक मला काय मी माहित नाही, मी कामात हाय बघा. शिट. नको रे बाबा, तू माझ्या ब्लाऊज बंद नको, तू आपला कडावरच बस. रत्नमाला, विकी, चकोले, अरे गेले कुठे सगळे? अंधार का एवढा? चकोले. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Papa. Happy birthday to you. Happy birthday Papa. Thank you. Oh my God. एवढं सगळं? देऊ पप्पा. मी? हो म्हणजे No. काय? पप्पा प्लीज. ओके ओके. अरे दादासाहेब, पंड्या. दादासाहेब 61चं अभिष्ट चिंतन करतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. अरे पंड्या लेका, तू असा अचानक कसा उगावलास? हे? अरे ही सगळी तुझी त्या विकीची धावपळ. होय. गेल्या आठवड्यात त्याने तुझ्या वाढदिवसाचा फोन केला होता. विकी, गेल्या आठवड्यात तू यांना फोन केलास खास माझ्या वाढदिवसाचा. अरे एवढा मोठा कार्यक्रम आणि मलाच माहित नाही? हं? अहो बरोबर. हं? अरे आपला जन्म कसा होतो हे कुणालाच कळत नाही, बर. फक्त बाळाच्या आईला कळतं. पंड्या लेका. माझ्यावर नाही. हं? मी काय केक आहे? केक तिकडे. ये ये ये. या 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 चला आ. चला. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. Happy पहिला मान आमच्या birthday. सौभाग्यवतींचा. Happy birthday Yeah. to you. पप्पा. अरे ओ मी. ओम. ओम. ओ. विकी, नाही. हां. ओ. घ्या दादासाहेब घ्या. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.
हो. चकुले गधडे, तुला हे सगळं अरेंज करायचं होतं म्हणून माझा फोन उचलत नव्हतीस ना. सॉरी पप्पा, पण मग सरप्राईजला काय अर्थ राहिला असता? सरप्राईज हे बरं आहे, तुमच्या या सरप्राईजनं माझं डोकं फुटायची वेळ आली होती. अरे थँक्यू. बंड्या, एकदा माझ्या लाडक्या लेकीचं उरकलं ना की माझं सगळं टेन्शन संपला बघ. अरे टेन्शन नाहीच. हं? नाही मग म्हणजे माझा मुलगा आहे ना लग्नाचा. काय सांगतोय? हा, कधी बोलवू त्याला सांग. अरे विचारायचं काय त्यात, काय बोलाव? हे तुझाच घर आहे. वा वा. अगं हो ना, मला तर तो प्रॉब्लेम कळलाच नाही. परत विचारायचं म्हटलं तरी प्रॉब्लेम. हो ना, आणि परीक्षेला आला तर काय करायचं? जाऊन दे, बघू नंतर. किती मजा आली होती ना. हे आपण या रविवारी शॉपिंगला जाऊया. जाऊया ना गं. मलाही ड्रेस घ्यायचे त्या दिवशी सारखे. ए छकुली, अं? ए छकुली, चल लवकर, उशीर होतोय. काय चल गं? चल ए तुझा छकुली, भाऊ तुला चक्क छकुली म्हणतोय? छकुली, तू काय खूप चल ना बाळ बाबा. आहे? अगं म्हणजे ते छकुली. छकुली चल लवकर. काय ग गप्पा मारत बसते, चल लवकर. अरे असं रे काय दादा, काय? सगळ्यांच्या समोर काय छकुली छकुली म्हणून हाका मारतोस मला? सगळे हसतात ना मला. माझ्यासाठी छकुलीच असतो, छकुली म्हणजे कुक्कुलं बाळ असतं. माझ्यासाठी कुक्कुला बाळच असतो. चल लवकर, बस, उशीर होतो. नेहमीच आहे तुझं. चल बस बस. चल. आय शाबाश. दादा दादा, अरे कसा चालवतेस तू? अरे काय करतोस तू? अरे हळू. अरे अरे दादा, पडले असते ना मी. ते बघ आई, आता मी आईला नावच सांगते तुझं. आई, आई सांग गं याला. अगं कशी गाडी चालवतो? पडले असते ना मी आता. आई, नमस्कार. अरे तुला माहिती, हा ना शाळेत सारखा मला छकुली छकुली म्हणतो. शाळेत म्हणते, शाळेतच पाठवायला. म्हणजे तेच ते कॉलेजमध्ये. आता छकुली म्हणण्यात की लहान आहे कमी, हो. कुकुलं बाळ आहे कमी. हो, शाळेत म्हणते म्हणून तू माझी छकुलीच आहेस. अरे ती आहेस ना छकुली. काय आहे ना आहे. आई, तू ना एकदा याच्या गाडीवर बसच. अच्छा, हा तुला हॉस्पिटलमध्येच नेईल. कोणत्या हॉस्पिटल मध्ये? कोणत्या? थांब तू ना. थांब. ए, ए, ए. तुम्ही लाडावर अरे, ठेवलंय हळू, याला. हळू. तुला ना, तुला सोडलं असतं मी. तुला थांब थांब. ए पग्या, ईश्वरी कुठे? हा, काय रे? काय कॉलेजला निघालास ना? हो, चल, ईश्वरी कुठे? ईश्वरीला बघायला संध्याकाळी पाहुणे येणार आहेत. संध्याकाळी ना. मग आता कॉलेजला यायला काय हरकत होती? तिला रंगरंगोटी करायची होती. काय? पाहुणे बघायला येणार म्हणून घर रंगवतात? अरे मूर्खा, घर नाही, मग चेहरा रंगवायचा होता तिला. पार्लर मध्ये जायचं होतं. देवा परमेश्वरा, आमची ईश्वरी पसंत पडू दे रे बाबा त्याला. अरे नाही, मला रोज लिफ्ट मिळेल. अजिबात मिळणार नाही. हा? अरे लग्न ठरलं म्हणून ती काय कॉलेज सोडणार आहे? कॉलेज पूर्ण झाल्यावर मग लग्न. बस तू, आज मिळते लिफ्ट तुला. हा. हा, उद्या मिळणार नाही. हो, चला, शाबाश. हा. चल उतर. हा, गाडी लावून येतो. हा. ये. आले आले आले. बंड आले. चला हळू घे रे बाबा, थोडे हळू घ्या. चला या. नमस्कार. नमस्कार 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 वहिनी साहेब. या, आमच्या या गरिबाच्या झोपडीत तुमचं स्वागत आहे बरं का. ही झोपडी का? मग अशी एखादी झोपडी द्या ना मुलीला, हुंडा म्हणून. अहो काहीतरीच काय. अहो, गंमत. या, या, या. आत तर या. या, चला, चला. बाकी काही म्हणा वहिनी साहेब,
तुमच्या हजर जबाबीपणाला मानलं बरं का. बसा बसा. हो अहो मागताय काय, ही सगळी झोपडी तुमचीच आहे की. अरे हो, चिरंजीव नाही आले. हे पहा, आमचा मुलगा काही आमच्या शब्दाबाहेर नाही. रात्री त्याचा फोन आला की पहाटेच्या प्लेननं त्याला कोलकात्याला जायचं आहे. आमची ईश्वरी म्हणजे देवाची देणगीच आहे बघा. होय. वय वय, आमच्या ताई साहेब म्हणजे साक्षात देवीच्या मूर्तीच आहेत बघा. राईट. या या दे. या या. वा 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 वा. इंदुमती, तुझं तू पाहून घे. असा सुंदर चहा सारखा सारखा प्यायला मिळावा म्हणून ही सून म्हणून मला ही पसंत आहे. काय ग बाळ, तूच केलास ना चहा? हो. हा, सुशांतचा फोटो आणलाय ना तुम्ही? हो, आणलाय ना. बघू. वा. बघू छान आहे. अरे आधी मी बघणार आणि मग हिला दाखवणार. ए, लाजली. मी तुला दाखवणार. पण आतमध्ये जाऊन फोटो दाखवा नक्की. हो, हो. हं? ए, चकुली. ईश्वरीचा फोटो असेल तर द्या ना एखादा, म्हणजे सुशांत दाखवता येईल. तसा तो आमच्या शब्दाबाहेर नाहीये कधी. फोटो ना हा, अवश्य घेऊन जा. हा, वा तशी आमची मुलगी फार आज्ञाधारक आहे बरं का. छान. हो. मुळीच आमच्या शब्दाबाहेर नाही. वा वा वा. आता तुम्हाला मुलगी पसंत असेल तर देणे घेण्याचं ठरवून टाकू. देण्या घेण्याचं ठरलेलंच आहे. हं? मग नाही म्हणजे तुम्ही मुलगी आम्हाला द्यायची हं. आणि आम्ही ती घ्यायची. या. चला येतो आता आम्ही. आणि हो, हा मी काय म्हणतो, हा हा. आता डायरेक्ट साखरपुड्याचा मुहूर्त काढूनच टाकू. साखरपुड्याचा? अहो, लग्नाचा मुहूर्त काढा आणि कळवा एकदाचा. हा, चला चला. हो, या. नमस्कार, नमस्कार. येतो आम्ही. चला. हं. चांगली माणसं आहेत ना. हॅलो. हॅलो, कोण बोलतंय? मी मी कोण? काय नाव बिव आहे की नाही? सुशांत. सुशांत बंडोपंत जाधव. म्हणजे पत्ता सांगू? नाही म्हणजे तुम्ही नाही, सॉरी सॉरी. बोला. काय झालं, एकदम बोलायची का थांबलीस? बोल ना. नाही म्हणजे ते असंच काही नाही. तुझा फोटो समोर घेऊन बसलोय, म्हटलं तुझा आवाज ऐकावा म्हणून फोन केला. मग कसा वाटला? काय, फोटो की आवाज? दोन्ही. मावळस. आता फक्त वाट पाहतोय. कसली? लग्नाची. इश. हाय हाय हाय, इसी अदाओं ने तो हमें मार डाला. मुआ. ए, अल्लाह के नाम पे दे दे बाबा.
ए टकल्या अल्लाह के नाम पे दे दे, अल्लाह के नाम पे दे दे बाबा, देना रे, अल्लाह के नाम पे दे दे बाबा, 5 रुपए दे, 1000 रुपए दे, देना माय, ए माय देना, देना, 500 रुपए दे, ए दे दे, ए माय देना, अरे 500 रुपए दे रहे, ए अल्लाह के नाम पे दे दे, कुछ भी नहीं है तो चल मेरे साथ भीख मांगने को, चल चल, अल्लाह के नाम पे दे दे बाबा, अल्लाह के नाम पे दे दे बाबा, ए दे 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 रे, अरे मिला, हाँ 2 रुपया मिला, दिखा ना रे, हे माय देना, हे माय सुट्टे माझ्याकडे आहेत, हे घ्या बंदे द्या, घ्या ना, मग मोबाईल तरी द्या, ए असू चल द्या. अरे 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 मला फोन करायला लागतो दुसऱ्या भिकाऱ्यांना, हा नको, हे मोठ्या देणारे, अरे दे, इसके पास तो कुछ भी नहीं है, तो कंगाल है, तू देना माय, ए माय देना, तू काय बघते, देना, ए देना, ए देना, ए तू देना, हा 500 रुपये द्या, 1000 रुपये द्या. ए तू आत कसा आलास? चल निघ इथून. मी चालत आलो तिकडनं. अहो तुमच्याकडे सुट्टे नसतील, बंदे नसतील तर चेक द्या. माझं इंटरनॅशनल बँकेमध्ये अकाउंट आहे. मी इंटरनॅशनल भिकारी आहे. इंटरनॅशनल भिकारी. तुम्ही फार विचार करू नका. देव तुमचं भलं करेल. तुम्हाला चांगला नवरा मिळेल. माझ्यासारखा सुंदर नवरा मिळेल. तुमचं एकदम छान होईल. तुमचं लवकर लग्न होईल. तुम्हाला अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देतो. शी, दे 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 लवकर पैसे दे. याला हकल ना बाहेर. दे रे दे. ए चल वाट चल थांबा एक मिनिट, थांबा कोणी हात लावायचा नाही. हा हे बघा. मोठा ऍक्टर आहे ते. अरे विकी, ए, लांब राहा, लांब राहा. अरे विकी थांब विकी. विकी विकी ये डार्लिंग, ये जवळ ये. सोड मला. ए पोरी, प्रेम करशील काय? अगं ए प्रेम करशील काय? चल हट. आरशात तोंड बघितलंय काय? अगं ए प्रेम करशील काय? ए प्रेम करशील काय? आरशात तोंड बघितलंय काय? अरे आरशात तोंड बघितलंय काय? काय झालं माझ्या तोंडाला? काय झालं माझ्या तोंडाला? इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, बघ 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 ना. अगं हे प्रेम करशील काय? अरे आरशात तोंड बघितलंय काय? तुझ्यावर माझा जीव बसलाय, हे पोरी येतेस का सांग? मनात तुझ्या काय काय हाय ते माझ्या कानात सांग. ए तुझ्यावर माझा जीव बसलाय, हे पोरी येतेस का सांग? मनात तुझ्या काय काय हाय ते माझे कानात सांग ना. अरे हट बाजूला. सांगायला मला टाइम नाही. अरे सांग ना. सांगायला मला टाइम नाही. अरे सांग ना. सांगायचं झालं तर सर्वांसमोर मी सांगणार हाय. सांगायचं झालं तर सर्वांसमोर मी सांगणार हाय. अगं हे प्रेम करशील का? ए प्रेम करशील का? अरे
नको जाओ दुरी मी फिदा झालो गा तुझ्यावरी नको जाओ दुरी ठेवते आता. काय ग कुठे गेली होतीस? हा कुठे गेली अगं, होतीस? पाणीपुरी खायला. हा चल आज चल. हम्म. तू पण चल रे. चहाची वेळ झाली माझी. चहा घेतल्याशिवाय जायचं नाही हं. बघ चहा आधीच सांगितलं. कशाला चहा? हा दे थँक्यू. Thank नको you. नको. चांगला झालाय चहा. चांगलं आहे ना. हम्म. विकी हम्म. गाडीच्या डिक्कीची चावी दे मला. डिकीची चावी? हो गिफ्ट ठेवण्यासाठी. अच्छा हे घे. आता ही कुठे जायची तयारी आहे? आता विसरलात ना? हा? ईश्वरीच्या लग्नाची पत्रिका दिली ना मी तुम्हाला. आ, अरे देवा खरंच मी विसरले. नक्की यायचा? नक्की येणार. विकी आलो, चल आलो. लवकर. मी निघतो, खूप कामं पडली. अरे तयारी विकी करते लवकर ये ना आलो प्लीज. चला येतो. या हो, नक्की. येते. मम्मा येतो, या लवकर. हो, हो. दे चावी दे. हे घे. आय शाबाश. हवालदार काय आहे गाडी नंबर? हो सर, MH15CH 4051 नंबर आहे. MH15CH 4051. हो सर. MH15CH 4051 हाच आहे सर. MH15CH 4051 हीच गाडी सर. हीच गाडी आहे. हो गाडीचा मालक इथेच असणार. हो सर इथंच आहे. चला. थँक्यू. तू पण लग्न कर आता लवकर. थँक्यू. आम्हाला विसरू नको तिकडे गेल्यावरती. नाही आणि तू पण मला लग्नाला बोलव बरं का. हो 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 हो. हो हा मम्मी. हो ए काय इकडे. नाही. अरे गो नमस्कार पोलीस सर. का आलेत? डॉक्टर साहेब MH15CH 4051 काय तुमची गाडी झालं आहे असेल का? मम्मी? माझीच आहे. डिक्कीची चावी द्या. हा अहो, काय झालं काय इन्स्पेक्टर साहेब? सांगतो बाहेर गेल्यावर. अरे. चला. चावी अहो पण झालं हो, तरी चला काय? बाहेर चला. एनी काय प्रॉब्लेम? चावी द्या झालं? पहिले. चला द्या इकडे. चला. काय बोलतायत ते? हो चला बाहेर चला. चल मम्मी. हो काय चला. झालं बघूया. काय झालं काय? चला अहो पण चल लवकर चला. हवालदार या, डिक्की या. उघडा. अ. हो चला लवकर. हवालदार या, डिक्की या. उघडा. अरे काय झालं असेल? काय शोधतायत? काय झालं असं? काय भानगड आहे? ब्राऊन शुगर. ब्राऊन शुगर. ब्राऊन शुगर? हा? हो साहेब माझ्यावर विश्वास ठेव. मी शपथ घेऊन सांगतो साहेब मला माहिती नाही नाही, याच्यात नाही. कसं. माहित नाही मग काय आम्ही ठेवलं? मला तसं म्हणायचं नाहीये पण मी ठेवलेलं नाहीये. पप्पा माझं ऐका. मला याच्यातलं काहीच माहिती नाहीये. मला हो मिस्टर जे सांगायचं ना तुम्हाला ते कोर्टात सांगा. आई नाही नाही इन्स्पेक्टर साहेब हवालदार अरे सिम. नाही नाही. इन्स्पेक्टर साहेब आपण माझं ऐकून तर घ्या. मला याच्यातलं काहीच हो, माहिती चला, नाहीये. हो, सोडा. पप्पा माझ्यावर विश्वास ठेवा. अरे माझं ऐकून घ्या. चला तुम्ही चला, शांत व्हा. मी बघतो काय करायचं ते. विकी कधी करू आई. नका. चला आई पोलीस स्टेशनला जातो. काय लोक दीपा, मी तुम्हाला आता काय सांगून होणार? होते. एकदा मी बघतो काय काय होणार आपल्या करायचं. मुलांचं? मी आहे ना. दादासाहेब. कधी करू नका. थांबा दादासाहेब तुमचा मुलगा गुन्हेगार आहे. आणि अशा घरातली मुलगी आम्हाला सून म्हणून नकोय. हे लग्न मोडलं. मोडलं. हो, सुशांत चल रे. असं चल. अहो असं काय कर हा आलो अहो, असं काय करताय? आताच तर तुम्ही म्हणाला होतात की काही चिंता करू नको. किती आधार वाटला होता मला.
आणि आता हे असं काय पहा, करताय? त्यावेळी तुमचा मुलगा गुन्हेगार नव्हता. आणि घराणं चांगलं म्हणून हो. तुमच्याकडनं 1 रुपयाचा सुद्धा हुंडा घेतला नव्हता आम्ही. अहो एवढे चांगले तुमचे विचार, मग आता तरी असं करू हो. नका हो. होय. हवं तर काय हवा तर म्हणजे तुमची हुंड्याविषयी काही अपेक्षा असेल तर मी पूर्ण करतो. काय हे पहा दादासाहेब, तुमचा मुलगा जर निर्दोष सुटला तर हे लग्न होईल. नाही तर होणार होणार नाही. नाही. हो तर मी पाया पडतो तुमच्या. असं नका करू. सुशांतला घे. चल सुशांत. चल. आपल्याला नाही थांबायचं. नाही. सुशांत चल बाहेर. चला इथे थांबायचं नाही. हो, पण- चल चला. चल सुशांत चल, काहीतरीच लोक येतील. चल. अहो मी आई आहे तिची. मी नाही सावरणार तर तिला कोण सावरणार? माझं लेकरू अपराधी नसताना पकडलं गेलं. काय करू मी? काय करू मी? ए, रत्नमाला धिरानं घे, रडू नको. हे बघ, मला आता पोलीस स्टेशनला जायला पाहिजे. येतो मी. आई ईश्वरी शांत हो बेटा. कमीत कमी त्यांनी त्याच्या बहिणीचा तरी विचार करायला पाहिजे होता. आता गेला गेला आणि बहीण बसली घरात. आई बाबा असं का वागला असेल हो दादा? छकुली, अगं तुला सुद्धा वाटतं का की तुझा दादा ब्राऊन शुगर विकत असेल म्हणून? आई तसं नाही ग, पण बाबा असं झालं तरी कसं? म्हणजे केवढी बदनामी झाली आपली. छकुली, काळजी करू नकोस बेटा, सगळं काही ठीक होईल. बघ तू रडू नकोस. जा आज जाऊन आराम कर बेटा. आई आता कसला आलाय आराम? दादासाहेब दादासाहेब, ताईसाहेब कुठं तरी गेल्या. होय, हो. काय? बापरे. ईश्वरी, ईश्वरी, ईश्वरी. अगं थांब ग पोरी. ए, ईश्वरी, ए, ईश्वरी, अगं थांब ग पोरी. असं काही करू नको ईश्वरी. अरे धावा रे कुणीतरी, माझ्या पुरीला वाचवा रे. ईश्वरी, अरे बघा रे, माझ्या पुरीला वाचवा रे. कुणीतरी या. माझ्या मुलीला वाचवा. वाचवा मुलीला वाचवा. वाचवा कुणीतरी. अरे कुणीतरी वाचवा माझ्या पुरीला. ईश्वरी, ईश्वरी, ईश्वरी. थांबा थांबा. मी बघतो. आता काय करू मी देवा? हा, ए, चल अरे रे. इकडं बघा ना. हा तू पण जा. अरे नीट बघा रे, कुठं पोरगी माझी. ईश्वरी. त्या बाजूला बघ ना, पलीकडे. ईश्वरी, नीट शोध. नीट 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 नीट. इकडे बघ, त्या आता साईडला काय. काय करू मी?
इकडे बघा ना. यार तुकाराम तिकडे बघ, तिकडे खाली खाली जाय, खाली 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 जाय. ईश्वरी साहेब नाही सापडली. ईश्वरी नका असं बोलू नका, असं बोलू नका. माझं बाळ ईश्वरी, बाळ ईश्वरी, ईश्वरी नका असं काहीतरी बोलू नका. नका नका. पप्पा 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 किती वाट बघितली तुमची. पप्पा 3 दिवस झाले त्यांनी मला इथे आणलं आणि तुम्ही आज येता. पप्पा खरंच मी काय नाही केलं. आय नो बेटा, तू असं करूच शकणार नाहीस, माझी पूर्ण खात्री आहे. जामीनही शक्य नाही. माहित आहे मला. बरं पप्पा, आपल्या चकुलीचं लग्न कसं झालं? तुला पोलिसांनी नेताच, पंतोपंतांनी लग्न मोडलं रे. चकुलीचं लग्न मोडलं? आणि त्या धक्क्यानं तिनं आत्महत्या केली. चकुले काय केलंस तू? काय केलंस? चकुली, पप्पा हे काय झालं? माझी चकुली. शांत हो बेटा. काय केलं चकुली? काय केलं? माझी चकुली. मी गुन्हेगार आहे, मी गुन्हेगार आहे. एका क्षणात सगळं बदलून गेलं. उद्या मला कोर्टात नेतील. तुम्ही तिथे आल ना? नक्की येईन. चला, तुमची वेळ संपली. चकुली. घे बाळू आणि लगेच पोचवा. हॅलो, हा हा बोलते. काय माल कमी आहे? ओहो, काय हरकत नाही, यापुढे अशी तक्रार होणार नाही. हो हो, आत्ताच बाळूबरोबर पाठवलाय. हो ठीक आहे. माल कमी आहे. सरक बाजून.
हे तू माल काढतोस? थांब बघते तुला. अरे जातोस कुठे? चला लवकर चला. आली रे. ए! आ! अरे माझ्या कामात व्यत्यय आणतो. आ! अरे चार वर्षाची सजा झाली विकीला. शी विकी विकी असं कधी वागेल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. स्वतः तर आतमध्ये गेलाच, शिवा बहिणीलाही जगातून घालून बसला. असं का वागलास विकी तू? आई आई त्याला मी विसरू शकत नाही ग. खूप प्रेम केलं मी त्याच्यावर. आम्ही दोघांनी मिळून संसाराची स्वप्न पाहिली होती. त्याला विसरणं अशक्य आहे ग. अरे ठीक आहे, पण काळच या सगळ्या गोष्टीवर उपाय आहे. आपण तुझ्यासाठी दुसरा कोणीतरी जोडीदार बघूया. आता गप्पा बस पाहू. गप्पा बस. दुसरा नाही तिसरा नाही, मला आता लग्नच करायचं. अरे नाही. कमाल आहे पोरीची. अगं बाई उचला लवकर, अगं पाय उचला बाई लवकर, आपण त्याला पाणी पाजू बाई लवकर. अगं आवरा आवरा बाई, अगं लवकर चला ग बाई, चला ग बाई. काय झालं असं बिचाराचं? आणा बाई आणा मग माझ्या मांडून ठेव ग बाई बिचारा. आणा ग बाई, काय जर तुरत असेल बाई बाई ग म्हणजे. अगं बाई ग बाई ग काय झालं असेल? अगं चंपा काय तोंड बघ उभं राहा ग बाई. पाणी घेऊन या लवकर बाई, पाणी आणा ग लवकर बाई. ताई हाय हाय रे देवा हाय. या दुनियेत मला असा एक भाऊ भेटला, तो मला ताई म्हणाला. चंपा चमेली शबाना, अरे इकडे या गी, इकडे या लवकर, इकडे या. आता आपलं किती भाग्य. आज दिवस कोणता? रक्षाबंधनचा. अगं तोंड काय बघत उभं राहिला? अगं चला उचला, अगं उचला लवकर.
ताई फार उपकार झाले तुमचे माझ्यावर, माझा जीव वाचवला. हाय रे मेरे भैया. सांगूया साऱ्या जगाला जगाला सांगूया साऱ्या जगाला जगाला वेड्या बहिणीची वेडी ही माया, वेड्या बहिणीची वेडी ही माया, ओवाली ते बहीण तुला भाऊराया, ओवाली ते बहीण तुला भाऊराया. हाय हाय माझा शूरवीर भाऊ आला रे. लावूया गंध कपाळा कपाळा कधी न यात खंड पडावे, कधी न यात खंड पडावी, सदा बहिणीची लाज राखावी, सदा बहिणीची लाज राखावी. हाय रे माझा भाऊ राया. कारण हे देवाला देवाला कधी नवे आज दिस उगवला, कधी नवे आज दिस उगवला, राखी बांधिता भावाच्या हाताला, राखी बांधिता भावाच्या हाताला. आय आनंदी आनंद झाला, मानी आनंद हा झाला गजाला. सांगूया साऱ्या जगाला जगाला सांगूया साऱ्या जगाला जगाला अरे चंपा तू बडी खुश आहे. माझा भाऊ आला सकाळी. अरे तुझा भाऊ तोच माझा भाऊ. असा नाही रे तुझा भाऊ माझा भाऊ. काय गं चंपा. हाय रे हाय. राखी बांध. पीठ बांध. हा
शाबास. हा. ओवाळणी. हे घे. आता आणि हे तुला. आणि हे तुला. अच्छा अच्छा. हे घे. नाही सोडणार मी तिला. नाही सोडणार मी तिला. नाही सोडणार. आयुष्याची वाट लावली तिनं माझ्या. आयुष्याची वाट लावली. एकदा काही इकडनं बाहेर पडू दे. बस एकदा इकडनं बाहेर पडू दे. पुन्हा येईन इथंच कायमचा. तिचा खून करूनच. तिचा म्हणजे कोणाचा? त्या चांडळणीचा. त्या चांडळणीचा. एकीकडे प्रियसी होती ती माझी. एकत्र संसार करायचे स्वप्न बघितले होते आम्ही. तिनं फसवलं मला. फसवलं. विश्वासघात केला तिनं माझा. मला खात्री की तिनंच ते ड्रगची पाकिटं माझ्या डिक्कीमध्ये ठेवले. तिनंच ठेवले. नाही सोडणार मी तिला. नाही सोडणार. माया, मैं तेरे पीछे आया. अच्छे खासे आदमी को तूने लंगड़ा बनाया. माया, तुला हे धंद्यात नाही आणलं. तूच मला ओव्हरटेक करून निघालीस. हा? शिवाय माझा एक पाय खाल्लास. रेल्वेच्या डब्यात तुला आणि तुझ्या लेकीला गाणं गावेल. तेरे जैसा यार का दे दे दो चार आना. अरे जा. मी तुला सोडत ना. माझ्यापेक्षा डबल तुला. चल कुत्र्या. हाथ सोड. करताय. अरे सोड इज्जत से मला. खींच, इज्जत से सोड. खींच. अरे करोडोपती आहे, दात काटेगी, दात कुत्र्या. काटेगी. सोड. सांभाळून घे. सोड. ऐक सोड. हा कुठून आला हिरो? अरे अपंग माणसावर बंदूक उचलतोय. आम्ही चलतोय. दया ठेवा. चलो चलो मुस्टंडो, नहीं तो मारेगा गोली. ठंडा कर देगा. चलो निकलो. चल 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 चल. सॉरी माया. बोल देगा तेरा सॉरी. चल. अरे अपंग माणसावर गोली वेस्ट नको हो करा का? हिरो. माया मी तुला सोडणार ए, नाही. चल. तुम्हाला कुठे काही लागलं नाही ना? नाही. फार उपकार झाले तुमचे. अगदी देवासारखे धावून आला. चला मी तुम्हाला तुमच्या घरापर्यंत सोडतो. हो चला. हा. थँक्यू. चला या. चल रे.
या थँक्यू या या ना. हॅलो, ही माझी मुलगी. हॅलो. या या ना. हा आमचा छोटासा बंगला. छोटासा हं. छान आहे. इथे मी आणि माझी मुलगी आम्ही दोघी मायालेकीच राहतो. या या ना. बसा. काय घेणार? मुलगी थोडी अपसेट असते. तिथे ज्याच्याशी लग्न ठरलं होतं ते लग्न मोडलं. जाऊ द्या, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. तसा तो मलाही जास्त आवडत नव्हता, कारण तो माझ्या कामामध्ये मदत करणारा नव्हता. बरं जाऊ द्या. तुमचं नाव काय? काय करता तुम्ही? माझं नाव राजन. सध्या बेकारच आहे. ओ, मग तुमच्या नोकरीचा प्रश्न सुटला. तुम्ही फक्त एकच काम करायचं. काय? माझ्या मुलीला खुश ठेवण्याचं काम. फक्त एवढंच. मी पुरुषासारखे पुरुष तुम्ही आणि घाबरता. त्याचं कसं आहे ना, आपल्याला कोणाशी पण मारामारी करायला सांगा, कोणाचे पण हातपाय तोडायला सांगा, पण हे काय आपल्याच्याने होणार नाही. एक तर मैत्री, ती पण मुलीशी. नाही, नको रे बाबा, नको. नको रे बाबा. हो. तुला नोकरी हवी आहे ना? हो. चंद्रा, ए चंद्रा, अहो इकडे. कधी येशील बा? एक्सक्यूज मी, हा विकी कोण? त्यांना जरा बोलवता का? डॉक्टर साहेब, विकी आमचा मुलगा, पण सध्या जेलमध्ये आहे. त्याला भेटायला सोडतील? वाय नॉट? आईची अशी परिस्थिती म्हटल्यावर निश्चित भेटू देतील. फक्त तुमच्या वकिलाचा सल्ला घ्या. होय. ओके, डोंट वरी. चला.
पळा तिकडनं. चल लवकर, घाबरू नका. चला. आई बाबा, काय ही आईची अवस्था. हे सगळं माझ्यामुळे झालं, सगळं माझ्यामुळे झालं. या, आई, माझ्याकडे बघ ना, माझ्याकडे बघ ना आई, माझ्याकडे बघ ना. म्हातारपणे तुला आधार द्यायच्या ऐवजी तुला निराधार केलं. मी तुला निराधार केलं. आई, आई, एकदा मला विकी म्हणणं आई, विकी म्हणणं आई, 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 मला विकी म्हणणं. पप्पा, आईला सांगा ना. आई, आई, माझं चुकलं ग, आई, माझं चुकलं ग, आई, माझं चुकलं. आईची का अवस्था झाली माझ्यामुळे, का अवस्था झाली. आई, चला हो, चला, मुलाखतची वेळ संपली. चला. राजन, काम फत्ते झालं का? एकदम फत्ते. एखाद वेळी मांजरीच्या पोटी उंदराची पिल्ले जन्माला येतील, पण राजनकडून चूक कधीच होणार नाही. शाबास रे माझ्या वागा, शाबास. हे घे तुझे पैसे. थँक्यू मॅडम, पण नेहमीपेक्षा जास्त दिसतात मॅडम. का जास्त नको आहेत का तुला? अरे, ही माया कामाची कदर करते. गेली 6 महिने झाले तू माझ्याकडे काम करतोस. वस्तूची किंमत वाढते, मग माणसाची किंमत नको का वाढायला? ठेवते पैसे, ऐश कर. थँक्यू. बरं, माझ्या दुसऱ्या कामाचं काय झालं? कोणत्या मॅडम? अरे, असं काय करतोस? चंद्राचं. अरे, एवढा कसा काय तू बावळट? आधी पोरगी तुला पटवता येत नाही? येऊ मॅडम? ये. काय आई आहे, स्वतःच्याच पोरीवर लाईन मला सांगते. तेव्हा वाचव रे बाबा. चला. राजन, ए राजन, इकडे ये. ये ना राजन. राजन, हा माल या पत्त्यावर पोचवायचा आहे. ओके. तेही आजच. हा, आता लगेच पोचवायचं. ओके. येतो. हाय. हाय मामा. उचल, लवकर उचल. आली ती, लवकर आली. मम्मा, आता किती उशीर? चल ना लवकर. अगं, तू गेली नाहीस अजून. अगं, त्या चेअरमनला सांगून ठेवलं होतं तुझ्याबद्दल. जायचं होतंस ना शाळेत तुझ्या नोकरीसाठी.
मम्मा आपल्याला तसं शॉपिंगला जायचंय. अगं पण मला तू चल. काम आहे. तू चल लवकर. मी नाही जाणार तशी तुला घेतल्याशिवाय. अगं पण काम सोडून जायचं. उद्या नाही, जाऊया. तुला आताच जावं लागेल माझ्या बरोबर. तू चल. बरं 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 चल. चल. काम व्यवस्थित करा. आई सगळं ठेव व्यवस्थित. हा चल लवकर. हा बाळ मला काम असतं. मग काम वगैरे काय नाही, आता तुला चलायला लागेल. तुला काय हवंय ते तुला नंतर सांगीन. ते होतं ना, हा तिथे जायचंय. हो मावशी चाय द्या. इतका वेळ लागतोय का? वा, चहा खूप छान ना. छान तर खूप छान. काल रात्री कामच नाही झालं रे. हॅलो नाही झाली काय अच्छा राजन काय? बरं 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 काहीतरी ठीक आहे. तू कोण बोलतोय? काहीतरी तकलीफचीच वार्ता आहे. अच्छा काल काहीतरी पंगा केला वाटतं त्याने. ठीक आहे केला तर हॅलो वाट लावणार आहे आत्ताची. हॅलो लावल्या इकडे कट केलं त्यानं. हो हवालदार थांबा थांबा. गळ्यात साखळी, हातात अंगठ्या, हारीतले शूज. वा 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 लय भारी दिसतोयस. तसं काय ना साहेब, आपला पगार वाढलाय. तुमचं वाटलं की नाही? ए शट अप. बघू काय? डिक्कीची चावी दे. डिक्कीची चावी दे. अहो साहेब कशाला? एकदा सांगितलेलं कळतं ना. देतो ना. अहो साहेब गाडी कशाला बंद करताय? आहे ना माझ्याकडे चावी आहे ना. दे चाल. आहे. खाणार काय? सुपारी नाही खात मी. नाही खात काय? हा हवालदार हा हे घ्या. चावी घ्या. हा उघडा ती डिक्की. ए राजन थांब. राजन थांब नाहीतर गोळा करीन. चला रे. आज पुन्हा पोलिसांची धाड पडली. कसा बसा तरी स्वतःचा जीव वाचवत इथपर्यंत आलोय. आपल्यातलाच कुणीतरी फितूर आहे. लक्षात आलंय ते माझ्या. हाच तो गद्दार. मी नाही मॅडम. त्याला शेवटची शिक्षा. पोलिसाला आपली टीप बराबर लागली. मूर्ख माया. चोर सोडून संन्यासाला गोडी घातली. काय बिंडूक काय बिंडूक काय बिंडूक बाह्य भावा. राजन हे पक्या फोन लाव. ए हिरो, असल्या बिंडोक बाईकडे काम केल्यापेक्षा माझ्याकडे काम कर. तुला मी मला माल करेल. माल. मी तुझ्याकडे आल्यावर तू मला मालामाल करशील. तुला काय वाटतं? मी मायाकडे पैशासाठी काम करतो असं वाटतं? हा
माझा उद्देश वेगळाच आहे. मायाची पोरीला कटवायचा विचार आहे का तुझा? लय खूपसूरत आहे हा? तुला काय समजायचं ते समज, हाफ मॅड. ए हिरो, मी हाफ मॅड काय? हट! पण तुझा उद्देश मला न सांगून स्वतः फुल मॅड झालास. सुशांत, लक्षात आला, लक्षात आला, लक्षात आला. हॅलो हॅलो हॅलो. याला कसं काय कळलं मी सुशांत आहे ते? हो दादासाहेब, 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 अहो अशी पाठ फिरून जाऊ नका हो. अख्ख्या दुनियेनं पाठ फिरवली, मी एकटा पडलो हो. एकटे? तुम्ही कसे एकटे पडाल? द ग्रेट पांडव पंत, तुम्ही कसे एकटे असाल? एकटा तर मी पडलोय. मी तुमचा एक नकार माझ्या सगळ्या कुटुंबाची वाताहत करून गेला. अहो दादासाहेब, त्याच एका नकारानं माझं वाटोळं झालं. अहो तुमची मुलगी गेल्याचं कळलं आणि शिकला सवरलेला माझा मुलगा दारू प्यायला लागला. अहो चुकीच्या गोष्टी करून अहो हा काळवंडलेला हिरा बघून त्याची आई खचून गेली आणि शेवटी ती कोमात गेली. मला तिने एकटेपणाची शिक्षा दिली आहे दादासाहेब. बंड्या काय सांगतोस काय? हो हो बंड्या काय सांगतोस काय? तिकडे पळ तिकडनं. चल लवकर, घाबरू नका, चला.
थँक्यू. बिल द्या. नाही देत जा. दारू पिली ना, अरे बिल द्या. जा, आतापर्यंत कोणाचे पैसे दिले का? जा जा जा. मला गाडी चालवता येणार मालकीन ते दोघे बिल नाही देत. ए पैसे काढ पैसे. ओ हवालदार साहेब, योग्य गिऱ्हाईक माझं पैसे देत नाही. अरे हवालदार असलं म्हणून काय झाले? ड्युटीवर नाही आम्ही. बघतोच कसं देत नाही ते. चल ग. ए पैसे टाक पैसे. काय सांगितलं? पैसे देत नाही. जा, काय करायचं कर. काय पैसे देत आई? ऐक, पैसे टाक पैसे टाक. देतो 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 हो देतो. घे. चल लगीतून. मुझे दुनिया वालों शराबी न समझो, मैं पीता नहीं हूँ, पिलाई गई है. जीवन हे पाण्याचा बुडबुडा, जीवन हे पाण्याचा बुडबुडा, क्षणात आहे क्षणात नाही, क्षणात आहे क्षणात नाही, सावर रे तू थोडा, सावर रे तू थोडा, जीवन हे पाण्याचा बुडबुडा, जीवन हे पाण्याचा बुडबुडा. मनोरे किती बांधशी, क्षणाघात त्या जातील याशी, उंच मनोरे किती बांधशी, क्षणाघात त्या जातील याशी, काळाचा हा कडा, काळाचा हा कडा, जीवन हे पाण्याचा बुडबुडा, जीवन हे पाण्याचा बुडबुडा. संपत तुझा चालला, जीवनी होती व्यथा त्या कळा, अरे काळ संपत तुझा चालला, जीवनी होती व्यथा त्या कळा, आयुष्य तोची घडा, आयुष्य तोची घडा, जीवन हे पाण्याचा बुडबुडा, जीवन हे
पाण्याचा बुडबुडा देह घडा हा माती समान, तोवर आहे कुडीत प्राण. देह घडा हा माती समान, तोवर आहे कुडीत प्राण. तोची जाईल तडा, तोची जाईल तडा. जीवन हे पाण्याचा बुडबुडा. जीवन हे पाण्याचा बुडबुडा. पूर्ण कर. दीदी एवढ्या मोठ्या पदावर कशी आलीस ग? हो. खरंच ग एवढ्या मोठ्या पदावर कशी आलीस? हो, आईनी मला शाळेत नोकरी लावली म्हणून मी इथे आली. बघूया आता काय होतंय. ओके, बाय. चायला कोणी धक्का मारला रे? अरे विक्की, तू? विक्की? चंद्रा तू? बरं झालं भेटलीस. तुलाच शोधत होतो मी. विश्वासघातकी, हरामखोर. काय वाईट केलं होतं तुझं? तुझ्यामुळे मी बर्बाद झालो, जेलमध्ये गेलो. काय वाईट केलं होतं? माझी बहीण गेली तुझ्यामुळे. आता तुला नाही सोडणार. आता तुला सोडणार नाही. तुला सोडणार नाही. तुला आता तुला सोडणार नाही. सोड तिला. सोड सोड सोड. मी बोलतो. सोडणार नाही. मी बोलतो तुझ्याशी. तुझा मला सांग. तिने मला बर्बाद केला. तिने मला. मी काय सांगतो ते ऐकून घेत. हे बघ चूक तुझीही नाहीये आणि चूक तिचीही नाहीये. मी तुला समजावून सांगतो नेमकं काय घडलं होतं ते. ये माझ्या बरोबर. तिचा खूनच करणार होतो मी. तिने बर्बाद केलं मला. बर्बाद. अरे माझी बहीण गेली तिच्यामुळे. माझं ऐकून घेणार आहे जरा? मी काय म्हणतोय ते नीट शांत डोक्याने ऐकून घे जरा. हे बघ, तुला अडकवण्यात त्या चंद्राचा काहीही पॉइंट नव्हता. तिचाच हात होता. तिचाच हात होता. मला खात्री आहे. मी सांगतोय ते ड्रग्ज ठेवले होते. नाही, तिने नव्हते ठेवले होते. तिच्या आईने ठेवले होते तुझ्या गाडीच्या डिक्कीत ड्रग्ज. तुला कसं माहित? गेल्या 2 वर्षापासून मी तिच्याकडेच काम करतोय, तुझा आणि ईश्वरीचा बदला घेण्यासाठी. ह्या शहरातली सगळ्यात मोठी ड्रग सप्लायर आहे ती. आणि हा, तिला तू आवडत नव्हतास म्हणून तिने तुला बाजूला केलं. म्हणजे तू आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी ड्रग सप्लायर कडे काम करतोस? हो.
तुझे आभार कसे मानावे तेच कळत नाही. अरे आभार वगैरे कसले मानतोस? आज मी जे काही करतोय, जे काही करणार आहे ते माझ्या ईश्वरीच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून. आणि हा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, चंद्राचं अजूनही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे. तू उगाचच तिच्याबद्दल गैरसमज करून घेतलायस. मी काय म्हणतो, आपण तिच्याकडे जाऊ आणि सगळे गैरसमज दूर करू. मग तर झालं. हां हां हां, तसंच करू. चंद्रा मॅडम, हो चंद्रा मॅडम, दार उघडा. त्याला कशाला घेऊन आलात तुम्ही? अहो तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. अहो तुम्ही दार उघडा, मग काय ते सांगतो तुम्हाला. चंद्रा, दार उघड. सांगतो तुम्हाला काय ते. या. विकी गर्द सप्लायर आहे हे जे काय तुम्हाला आजपर्यंत वाटत होतं, तर ते मी सांगतो खोटं आहे. विकी तसा मुलगा नाहीये हो मॅडम. उलट त्यालाच आजपर्यंत असं वाटत होतं त्याच्या गाडीच्या डिक्कीत जे गर्द ठेवलं होतं ते तुम्ही ठेवलं होतं. मी का म्हणून ठेवीन? कारण माझ्या चांगलं लक्षात आहे, त्या दिवशी लग्नाला जाताना डिकीची चावी तू मागितली होतीस. ते मी गिफ्ट ठेवण्यासाठी. मी गर्द कशाला ठेवीन? कारण तुझ्या आईकडे गर्द असतात. ती एक ड्रग सप्लायर आहे. काय सांग. हो, गेली 2 वर्ष मी तुमच्या आईकडे तेच काम करतोय. का? नीच नालायक आहात तुम्ही, कृतज्ञ आहात. चालते वा माझ्या घरातून. माझ्या आईवर आरोप करताना 10 वेळा विचार करायला हवा होता. तुमची पापा आहेत ना, तुम्ही आमच्या माथ्यावर मारता. चालते वा घरातून. चालते. जातो आम्ही, थांबायला आलो नाही. जाऊ दे, वेळ आली ना येईल सगळं लक्षात. चल. जीवन हे पाण्याचा बुडबुडा. जीवन हे पाण्याचा बुडबुडा. क्षणात आहे, क्षणात नाही. क्षणात आहे, क्षणात नाही. सा
वर्षापूर्वी तू आम्हाला नदीत सापडली. माझा जीव तुम्ही वाचवला. खरंच खूप आभारी आहे मी तुमची. माझे आई वडील दादासाहेब घोरपडे. आई, पप्पा, आई, आई, पप्पा, आई, आई, अगं 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 ऐक, अगं अगं ऐक. भूत, अगं अगं मी भूत नाहीये. मी छकुली आहे, छकुली, ईश्वरी. छकुली, ईश्वरी. ईश्वरी, पप्पा, ईश्वरी, पप्पा, तू आलीस. पप्पा, 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 पप्पा. माझा विश्वासच बसत नाहीये. चल, आता आईला बरं वाटेल. मामा, मामा, एक मिनिट. शिट. राजन कुठे गेला कुणास ठाऊक. फोनच लागत नाही. अगं तेच तर सांगायला आले मी. काय? तू तू त्या कृतज्ञ माणसाला हकलून दे. काय ग, काय झालं? काय वाईट वागला का तुझ्याशी? अगं माझ्याशी नाही, तुझ्याशी वाईट वागला तो. माझ्याशी? माझ्याशी काय वाईट वागला? अगं राजन विकीला घेऊन आला होता. विकीला? हो, आणि तो म्हणत होता तू ड्रग सप्लायर आहेस. काय? आणि आणि तू विकीला जेलमध्ये अडकवलंस? नाही रे बाळ, तसं नाही. मला तसा संताप आला होता. मी त्या दोघांना घरातून हकलून लावलं. मामा, मामा, तू असं खरंच वागतेस का ग? तसं नाही ग बाळ. अरे बाळ, रडतेस का? रडू नकोस. गप्प बैस, रडू नकोस. त्या राजनचं मी बघते काय करायचं ते. तू काही काळजी करू नकोस. मी त्याला बरोबर करते. तू घरी जा, जा घरी. सांभाळून जा बाळ. हॅलो, राजन, तू कुठे आहेस? आत्ताच्या आता इथे निघून ये. तुझ्यावर एक फार मोठी कामगिरी सोपवायची आहे. लगेच ये. ते काही सांगू नको मला. आत्ताच्या आत्ता ये. माझ्याशी डाव करतोस काय? पण तुला या मायाची माया अजून माहित नाही. वेळ आले काय? राजन, मी तुला सोडणार नाही. पक्या, गोट्या, रामा, सोन्या, हे बघा, आज राजनचा काटा काढायचाच. खूप चरबी आली त्याला. हे बघा, 4 माणसं गोडाऊन मध्ये घेऊन जा. आणखी 4 माणसं. आज त्याला खलास करून टाका. माझ्याशी चालबाजी करतो का? विक्की, विक्की, विक्की. आधी रडणं बंद कर. मला सांग काय झालं. विक्की, तू जे बोलला होतास ना ते अगदी खरं आहे रे.
माझी आई खरंच गुन्हेगार निघाली. आणि तिने राजनला बोलवलंय, त्याला मारण्यासाठी गुंडांनी सुद्धा. आपल्याला काहीतरी करायला हवं विकी. राजन कुठे आहे? आता इथेच होता. तुझ्या आईचा फोन आला आणि तो. बापरे, आता काय होईल? तू काळजी करू नकोस. मी सुशांतला फोन कर. सुशांत कोण? राजन म्हणजे सुशांत, ज्याचं माझ्या बहिणीशी लग्न होणार होतं तो. काय? हो, मला या गुन्ह्यामध्ये कोणी अडकवलं हे शोधण्यासाठी तो त्या टोळीत सामील झाला. आता एक तू काम कर, तू जा, पण तुझ्या आईला कळू देऊ नकोस की तू आमच्यामध्ये सामील आहे. जा. आता मी बघतो काय करायचं ते. सोडा, हेल्प, वाढव मला, प्लीज, प्लीज हेल्प मी. सोडा मला. कोण आहे तुम्ही? सोडा मला. सोडा मला. सोडा मला. सोडा मला. कोण आहात तुम्ही? कोण आहात? सोडा मला. सोडा मला. कोण आहात तुम्ही? कोण आहात? विकी, लवकर चल. लवकर चल. आई. हॅलो. माया, तुझी पोरगी माझ्याकडे आहे. नाही तर हे बघ, माझ्या पोरीच्या जीवाला धोका होता कामा नये. 50 पेट्या घेऊन येते मी आता लगेच. कुत्रा साला. नाही. चांडाळा, खबरदार माझ्या अंगाला हात लावशील तर. सोड मला. सोड मला. सोड मला. सोड. एक मिनिट. सोड मला. विक्की, विक्की.
विक्की विकी राइट प्लेस रॉन्ग टाइम विक्की मार त्याला विकी मार मार त्याला विकी मार मार त्याला मार विकी मार चला तिला हात लावायची हिंमत कशी केलीस? मी पण मारून शकतोय. बाळू बसाला तुझं नाटक. घेऊन जा. ए मी तिला घेऊन जाणारच आहे, पण तुला वरती जायचं नसेल ना तर तुझ्या साथीदारांना बोलव. बोलव लवकर. नाही तर तुला वरती पाठवेल. मला मला बचाव. चला लवकर चल. मारू नको. राजन सुशांत विक्या तू चंद्राला घेऊन जा. मी पोलिसांना कळवतो. मीला माझ्याकडे पोहोचवतो. हा तू काळजी करू नको, मी लवकर येतो. चल. गेले काय रे सगळे? सगळे गेले. बघितला मला घाबरून पळाला. बाय पण गेली, गणपत गेला. कुठे आहे ती? माझी मुलगी कुठे आहे सांग. ये माया ये, तुझीच वाट पाहत होतो. आज वाघाच्या जबड्यात सापडली तू माया. अरे कुत्र्या, वाघ म्हणतोस? अरे तू गिधडासारखा पण नाहीस. कुठे आहे माझी मुलगी? पहिले माल दाखव, मी मुलगी दाखवतोय. माल बॅगेत आहे आणि माझी मुलगी कुठे आहे ते सांग. काय रे बोबड्या? एकदम टाकाटाके. मी डोलकर दर्या. मी डोलकर राजा. खबरदार. माया माया कुठे आहे माझी मुलगी? दे. ही चांडाल चौकडी पकडण्यात मी यशस्वी झालो. चला रे. कानून साहेब, घेऊन जा. चला.